सकाळ स्वास्थ्यम 2023. उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. मुंबईत तसंच दिल्लीतलं वाढलेलं हवा प्रदूषण हे मागल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. याविषयीची सविस्तर माहिती देणारी बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. इस्रोचे माजी प्रमुख सिवन यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर वाद सुरू झालाय. हे प्रकरण तरी नेमकं काय आहे हेही आपण माहिती करून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. ते काय म्हणालेत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला बाबा वेंगा यांच्या एका बातमीनं. जगानं गेल्या 3-4 वर्षात खूप काही पाहिलंय आणि भोगलंय. कोरोना नावाच्या महामारीनं संपूर्ण जगाला हादरवलं असतानाच अनेक देशांच्या आर्थिक आणि जागतिक परिस्थितीवरही त्याचे खोल परिणाम झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक देशांमध्ये विध्वंस झालाय. मात्र आजही लोक संकटातून बाहेर येण्यासाठी धडपडतायत. आज 2024 मधलं जग कसं असेल यावर बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. त्यांना बाल्कनचा नॉस्ट्राडॅमस म्हणून ओळखतात. त्यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. प्रिन्सेस डायनापासून ते बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदापर्यंत आणि 9/11च्या हल्ल्यापासून ते सोव्हिएत युनियनच्या विघटनापर्यंत त्यांनी भाकितं केली होती जी खरी ठरली आहेत. रहस्यमय बाबा वेंगा यांनी 2024 साठी काही भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला तर येणारं वर्ष जागतिक स्तरावर अशांतता, दहशतवादी हल्ले आणि आपत्तींनी भरलेलं असणार आहे. तर काय केली आहे बाबा वेंगांनी 2024 साठी भविष्यवाणी? पुढल्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्यांच्याच देशातली कुणीतरी व्यक्ती हत्या करेल. पुतीन यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्याही अलीकडे आल्याच होत्या. तथापि क्रेमलिननं पुतीन यांना कॅन्सर असल्याच्या अटकळीचं सातत्यानं खंडन केलंय. तसंच त्यांची प्रकृती खालावल्याचे दावेही फेटाळले आहेत. दुसरी भविष्यवाणी आहे की युरोपमध्ये दहशतवादी हल्ले वाढतील. विध्वंसक शस्त्रांबाबत बाबांनी भविष्यवाणी केली आहे. पुढच्या वर्षभरात एखादा मोठा देश जैविक अस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल असा त्यांचा दावा आहे. युरोपमध्ये दहशतवादी हल्ले होतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. प्रचंड आर्थिक संकट येईल. पुढल्या वर्षी मोठं आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे असं बाबांनी म्हटलंय. शिवाय आर्थिक संकटाची कारणंही त्यांनी उघड केली आहेत. कर्जात वाढ, भूराजकीय तणावामुळे आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे आर्थिक शक्ती पश्चिमेकडून पूर्वेकडे हस्तांतरित होईल. पुढे बाबांनी म्हटलंय की क्वांटम कम्प्युटिंगमध्ये मोठी प्रगती होणार आहे. क्वांटम कम्प्युटिंगमध्ये एक मोठी प्रगती होईल असं नोंदवलंही जात आहे की क्वांटम संगणन हे वेगानं प्रगती करतंय आणि पारंपरिक संगणकांपेक्षाही जलद समस्या सोडवू शकतं. पुढल्या वर्षी असं झालं तर AI मध्ये आणखी वाढ होईल. सायबर हल्ले सुद्धा वाढतील. सायबर हल्ले वाढतील कारण हायटेक हॅकर्स पॉवर ग्रिड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट सारख्या गंभीर पायाभूत सुविधांवर थेट हॅक करू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अखेरीस बाबांनी म्हटलंय की कॅन्सरवर उपचार मिळणार आहे. बाबांनी वैद्यकीय क्षेत्रात मात्र सकारात्मक बातमी दिली असून स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर्स सारख्या असाध्य आजारांवर नवीन उपचार उपलब्ध होणार असल्याचं सांगितलंय. 2024 मध्ये कॅन्सरवर इलाज सापडेल असंही ते म्हणाले. श्रोत्यांनो, प्रदूषणाविषयीची माहिती देणारी एक महत्वाची बातमी आता ऐकूयात. मुंबई तसंच दिल्लीत वाढलेलं हवा प्रदूषण हे मागल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. देशाची राजधानी दिल्लीत सगळीकडे विषारी धुक्याचा थर पाहायला मिळतोय. दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता ही गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. स्विस ग्रुप IQ एअरच्या आकडेवारीनुसार
देशाची राजधानी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई ही शहरं आज जगातील सगळ्यात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक बनली आहेत. नवी दिल्ली पुन्हा 483 IQI सह या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तानमधलं लाहोर हे शहर 371 वर आहे आणि अनुक्रमे 206 आणि 162च्या AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्सवर वायू प्रदूषणानं सर्वाधिक प्रभावित झालेल्या 5 शहरांमध्ये आहेत कोलकाता आणि मुंबई. आज भारतातलं दिल्ली हे जगातलं सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीतलं अव्वल स्थानावरचं शहर आहे. दिल्लीतला AQI 483 वर कायम आहे. पाकिस्तानचा लाहोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. लाहोरचा AQI 371 वर नोंदवला गेलाय. भारतातलं कोलकाता शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे AQI 206 आहे. चौथ्या क्रमांकावर आहे बांगलादेशचं ढाका शहर, जिथला AQI आहे 189. यादीत 5व्या क्रमांकावर पाकिस्तानचं कराची आहे, जिथला AQI हा 162 वर आहे. भारतातलं मुंबई यादीत 6व्या स्थानावर आहे, जिथे त्याचा AQI 162 वर आहे. चीनचं शेनयांग शहर यादीत 7व्या क्रमांकावर आहे. कमी तापमान, वाऱ्याचा अभाव आणि शेजारील राज्यांमध्ये शेतातलं स्टबल जाणं यामुळे वायू प्रदूषण वाढलंय असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नवी दिल्लीच्या 20 लाख रहिवाशांपैकी अनेकांना डोळे जळजळणे आणि घसा खाजत असलेल्या तक्रारींना सामोरे जावं लागतंय. काही मॉनिटरिंग स्टेशन्सवर AQI 550 वर गेल्यानं हवेचा रंग देखील बदललाय. 0 ते 50चा AQI चांगला मानला जातो, तर 400 ते 500 मधला AQI हा नागरिकांसाठी धोकादायक असतो. सूक्ष्मकण, ज्यांना PM2.5 म्हणून ओळखलं जातं, त्यांची घनता 523 मिलीग्राम प्रति घनमीटर होती, जी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षाही 104.6 पटीनं जास्त आहे. हे कण मानवी केसांपेक्षाही 30 पट पातळ असतात आणि फुफ्फुसातून रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत बांधकामाचं काम थांबवण्यात आलेलं आहे. तिथल्या जनतेला सार्वजनिक वाहतूक जास्तीत जास्त वापरण्यास आणि शक्यतोवर घरून काम करण्यास सांगण्यात आलेलं आहे. इस्रोचे सध्याचे चीफ S. सोमनाथ यांच्याविषयीची बातमी आता ऐकूयात. इस्रोचे माजी प्रमुख सिवन यांच्याबद्दल केलेल्या दाव्यानंतर वाद सुरू झालाय. इस्रोचे सध्याचे चीफ S. सोमनाथ यांनी आपल्या आत्मचरित्राचं प्रकाशन थांबवलंय. त्यांनी आपल्या पुस्तकात दावा केला होता की सिवन यांनी त्यांना इस्रोचे चीफ बनण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपली आत्मकथा निलावू कुदीच्या सिंहागलमध्ये अनेक आरोप केले होते. आवश्यक टेस्ट न करताच चंद्रयान 2 लॉन्च केलं गेलं होतं. त्यामुळेच मिशन अयशस्वी झालं होतं असा दावाही त्यांनी केला होता. S. सोमनाथ म्हणाले की कुठल्याही संघटनेत स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि त्यामध्ये वरिष्ठ पदांवर झेप घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेच अडथळे सर्वांच्या आयुष्यात येत असतात. सोमनाथ म्हणाले की माझा उद्देश कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणं नव्हता. अशा प्रकारच्या घटना घडत असतात हे सांगण्याचा होता. ते असंही म्हणाले की या पुस्तकाचा मुख्य उद्देश जीवनाची कथा सांगणं हा नाहीये. लोकांना समस्यांचा सामना करणं आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याकरता प्रेरणा देणं हा खरा उद्देश आहे. 2018 मध्ये AS किरण कुमार रिटायर झाल्यानंतर इस्रो चीफ बनण्यासाठी सिवन आणि S. सोमनाथ या दोघांचीही नावं पुढे आली होती. त्यावेळी सिवन रिटायर होणार होते, मात्र त्यांची सेवा वाढवून त्यांना इस्रो चीफ बनवण्यात आलं. चंद्रयान 2 ची लॉन्चिंग त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली होती, जी अयशस्वी झाली होती. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांस्कृतिक वारसा मंत्री अमिचाई इलियाहू यांना सरकारमधून निलंबित केलंय. अमिचाई इलियाहू यांनी गाझावरल्या हल्ल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. गाझावर आण्विक हल्ला करण्याचा आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चहू बाजूंनी टीका होऊ लागली होती. आता नेतन्याहू यांनी अमिचाई इलियाहू यांच्या कट्टर जहाल वक्तव्यापासून स्वतःला दूर केलंय. तसंच मंत्र्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. नेतन्याहू म्हणाले आहेत की इस्रायलचं लष्कर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आहे. त्यानुसार निष्पाप नागरिकांना कोणतीही हानी करण्यात येणार नाही. खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरनं कॅनडा आणि भारतात वाद सुरू आहे. या दरम्यान भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांनी खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येबाबत जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांवर पुन्हा एकदा पुरावे मागितले आहेत.
भारतीय राजदूत संजय कुमारप यांनी द ग्लोबल अँड मेलला सांगितलेल्या माहितीनुसार निज्जरच्या हत्येमागे भारताचा संबंध असल्याबद्दल कॅनडा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी कुठलाही ठोस पुरावा दिला नसल्याचं म्हटलंय. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येत भारत सरकारच्या एजंट्सचा हात असल्याचा आरोप केला होता. नागराज मंजुळे मराठी मनोरंजन विश्वातला आघाडीचा दिग्दर्शक. तो आता नाळ 2च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याशिवाय त्यानं त्याच्या आगामी वेबसिरीजची घोषणा सुद्धा केली आहे. नागराज येत्या काळात मटका किंगवर सिनेमा बनवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासाठी त्याची प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर सोबत बोलणीही सुरू आहे. 1960 आणि 1990च्या दशकात घडणारी गोष्ट या वेब सिरीजच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. ही वेब सिरीज मटका किंग म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. कोलकातामधल्या इडन गार्डनवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यावेळी तिकीट विक्रीत काळा बाजार झाल्याचे आरोप क्रिकेट चाहत्यांनी केले आहेत. त्याची दखल कोलकाता पोलिसांनी घेतली असून कोलकाता पोलिसांनी BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी BCCI अध्यक्षांना तिकीट विक्रीबाबतचे दस्तऐवज जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अध्यक्षांना तिकीट विक्रीबाबतचे सर्व दस्तऐवज स्वतः किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत मंगळवारपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असता कामा नये. अशा नेत्यांना ठेचून काढलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. त्यांच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मुनगंटीवार यांनी ड्रग्ज प्रकरणावर बोलताना काँग्रेस नेत्यांवर आरोप केले आहेत. मुनगंटीवार म्हणाले आहेत की जी लोक ड्रग्जशी संबंधित असतात त्यांना सोडता कामा नये, त्यांना ठेचून काढलं पाहिजे. यात दुमत असण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेसचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स आहे. त्यांची यादीच माझ्याकडे आहे. मुळात राजकीय नेते, आमदार, खासदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडे नशेच्या पदार्थांचं लायसन्स नसलं पाहिजे. तसा नियमच पाहिजे. दारू विक्रीचे परवाने असलेले काँग्रेसचे अनेक नेते आहेत, त्यांची यादी देखील आहे, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर राजकीय पलटवार, आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडतायत. यात मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.